ते डोळ्याने बघतो. त्याचा मुलगा लागला, मुलगी लागली, कोणी नोकरीला लागलं, कोणी ऍडमिशनला लागलं, काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले, अनेक फायदे झाले. ते समजा यांचं प्रमाणपत्र निघालं, बियाणे ऐकलं, निघालं वाटतं मला आपलं हे निघा, त्याच्यासारखं आपल्या लेकराचं होईल. म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेनं निघा, त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला, पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने बोलायला लागला. आपली जात, आपले लेकरं मोठे होतील, आपलं कुळ मोठं झालं पाहिजे. आपल्याला ज्याच्यावर आपल्या संसाराची भिजतय तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे, तिचा पाया भक्कम झाला पाहिजे, हे माझ्या मराठीने मनामनात कोरला. त्यामुळं गोंगडी बैठकीला मराठी येते, घरी बसत नाहीत. कारण प्रत्येकाला असे एवढी संधी आता आरक्षण घेण्याची. राजकीय नेते कोण बोलावं, आपलं लेकरू मोठं होणारे ती संधी चालली. हे नेते संधी 5 वर्षाला, याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं, हे प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं. आणि ती गोंगडी बैठक आहे, ती काय सभा नाहीये. तिथं 15 जण असले तरी ती सभा बैठक होती. ती गोंगडी बैठक आहे, ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल कार्यालय असं काही नाही. 100 असले तरी बैठक सुरू, 1 लाख असले तरी ती बैठक सुरू, गोंगडी बैठक. आम्ही चर्चा करतोय आरक्षणावर. पण मराठ्यांचं मनातून काळजातलं मन सांगतो मी तुम्हाला, सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे. त्याच्या लक्षात आलं, शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले, त्याला अमुक फायदे झाले, आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या सुद्धा लेकराचं असंच केलं. म्हणून नेता 70 वर्षापासून मोठा करतोय, आपले लेकरं जात मोठी करू आज, हे मराठ्यांनी मनात पक्क घेतलं. कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने. फक्त कोण बोलतंय मी सांगतो तुम्हाला, आमदार, मंत्री, त्यांनी 4-5 जण केलेले, जिल्हा परिषद सदस्य मोठाले केलेले, आणि काही जण काम घेतात. कारण इकडून त्याचं तळतळ इकडेच आहे. त्यालाही वाटतंय जरी त्यांनी काम दिलं असलं आपल्याला, काय दिलं असलं, पण हे आरक्षण लेकराला लागेल ना आपल्या, ते नाही बोलत. ते बोलत नाही. शेवटी जातीचा कळकळा त्यांना आहे, नेत्याचा आधी आहे, पण आता ते तोकडा एकदम, ते लय सिरियस नाही घेत. आता खालचे जेवढे मराठी आहेत, आमदार मंत्री सोडून, ते म्हणते उगाच जातीच्या विरोधात नाही जायचं, पुढं आपल्याला पडा लागेल, मग जिल्हा परिषदला पडायला लागेल, पंचायत समितीला पडायला लागेल. ते नाही बोलत जास्त. कोण बोलतंय ते जे जास्त नेत्यावर प्रेम करते, पक्षावर प्रेम करते, तेच आमदार फक्त बोलतात, मंत्री बोलतात. बाकीचे आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणी बोलत नाहीत, जातीच्या विरोधात बोलणार बी नाही. त्यांना हीच जातीचं कळतंय. हे आमदार फक्त थोडे आहेत, बाकी कोणी बोलत नाही. पाटील, या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत घेतात. तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे, तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे, मराठा आरक्षण विषय झाला की मी त्यांच्यासाठी लढा उभा करेन. त्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्या त्याच्यामध्ये? वाटणार कवाच आंदोलन नाही करत. माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो, नंतर आम्ही 5-25 जण होतो. 1.5-2 वर्ष कवा जाते एवढेच बैठकीला, किती वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत नसायचं. मी लढत राहिलो लगातार. तसं ते समोरून किती येणार आहेत, मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजारा बांधव, लिंगायत बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, कायकाडी समाजाचा आहे, वडर समाजाचा आहे, महादेव कोळी समाजाचा आहे, अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे. मी लढणार आहे. माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. हे संपला की मी लढणार आहे. किती येते हे मोजत नसते आंदोलनात. आंदोलनात कधीच मोजायचं नसते संख्या. आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं. ऑटोमॅटिक माया फुटती, लोक उभा राहतात, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत. आपण गेलं पाहिजे, लोकांना मनाने वाटतं. आणि मला मात्र गावखेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही, कधी केला नाही, वरच्या केला नाही. फक्त मी ते सोडित नाही, त्यांचे सोडित नाही, आमचे सोडित नाही, कोणी सोडत नाही.